ब्रह्मांड आकाशगंगेच्या अफाट विस्तारामध्ये एक भयंकर शक्ती उदयास आली, ज्याने हिंदू धर्माची भरभराट होत असलेल्या सर्व ग्रहांचा नाश करण्याची धमकी दिली. अंधकार अधःकल्प क्षेत्रातून एक द्वेषपूर्ण अस्तित्व, ब्रह्मांडीय वर्चस्वाच्या दुरावलेल्या इच्छेमुळे हिंदू धर्माच्या पवित्र ज्वाला विझवण्याचा प्रयत्न केला. अंधकाच्या गडद ऊर्जेने आकाशगंगा उद्ध्वस्त केल्यामुळे विविध ग्रहांतील हिंदू मोक्षासाठी आतुरतेने एकत्र आले. पूज्य ऋषी बृहस्पती यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी विश्वाचा रक्षक भगवान विष्णूच्या पराक्रमी नावाचे आवाहन केले. उत्कट भक्तीने त्यांनी परमात्म्याच्या दैवी हस्तक्षेपासाठी प्राचीन मंत्रांचा जप केला. विष्णूचे निवासस्थान असलेल्या वैकुंठाच्या पवित्र क्षेत्रापर्यंत पोहोचून आकाशगंगेच्या पलीकडे हिंदूंच्या सामूहिक प्रार्थनांचा प्रतिध्वनी होताच ब्रह्मांड हादरले. परोपकारी देव विष्णूच्या प्रतिसादाची वाट पाहत विस्तारातून मदतीसाठी हिंदूंच्या आक्रोशांचा प्रतिध्वनी होत असताना आकाशगंगेचे भवितव्य शिल्लक राहिले. त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर मिळेल का, की अंधकाचा अंधार आकाशगंगेला खाऊन टाकेल, हिंदू धर्माचा प्रकाश कायमचा पुसून टाकेल? हिंदूंच्या प्रार्थना वैकुंठाला पोहोचल्याबरोबर संरक्षक देव विष्णू त्याच्या वैश्विक झोपेतून ढवळून निघाला. त्याने पराक्रमी देव इंद्र, अग्नी आणि वरुण यांना बोलावून आसुरी अस्तित्व अंधक यांच्या विरुद्ध सैन्यात सामील होण्यास सांगितले. देव एकत्र आले, त्यांची दैवी शक्ती क्रोधाने प्रज्वलित झाली. देवांचा राजा इंद्र याने वज्र या विजेचा चपळ चालविला, तर अग्नी या अग्निदेवाने आपला ज्वलंत क्रोध सोडला. महासागरांचा स्वामी वरुणाने वैश्विक पाण्याची भरती ओहोटी बोलावली. एकत्रितपणे देवता युद्धात उतरले, त्यांची एकत्रितपणे आकाशगंगा हादरली. अंधक राक्षसी अस्तित्वाने गडद शक्तींनी बदला घेतला, परंतु देव ठाम राहिले. विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने अंधारातून तुकडे केले, तर इंद्राच्या वज्राने अचूक प्रहार केला. अग्नीच्या ज्वाळांनी राक्षसाला वेढले आणि वरुणाच्या पाण्याने त्याच्या दुष्ट शक्तींना शमवले. आकाशगंगा ओलांडून लढाई झाली, देवांचा विजय झाला. अंधक पराभूत आणि नम्र अंडरवर्ल्डच्या खोलवर माघारला, त्याचा गडद प्रभाव नष्ट झाला. हिंदू धर्माची आकाशगंगा जतन केली गेली, त्याचे ग्रह आणि तारे नूतनीकरणाच्या आशेने चमकत आहेत. हिंदूंना आनंद झाला, त्यांचा देवांवरचा विश्वास दृढ झाला. विष्णू, इंद्र, अग्नी आणि वरुण त्यांचे बंध दृढ झाले. आकाशगंगेवर लक्ष ठेवले, भविष्यातील धोक्यांपासून सदैव जागृत राहिले.